महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल आपण प्रथम माहिती घेऊया. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हवामानविषयक दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार दिनांक 6 मे ते शनिवार दिनांक 9 मे या 4 दिवसाचे कालावधीसाठी महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात कमाल तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत, कोकण वगळता बहुतेक सर्व जिल्ह्यात राहील. हवेचे दाब 1006 हेक्टोपास्कलपर्यंत त्यामुळे कमी होतील. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील धाराशिव, जालना, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पूर्व मोसमी पावसास सुरुवात झाली असून यापुढे अधूनमधून पावसाचे वातावरण तयार होऊन पूर्व मोसमी पाऊस होतील. हिंदी महासागरात विषुववृत्ताचे दक्षिण भागात मान्सूनचे उगमस्थानी हवेचे दाब कमी होत आहेत. ते मान्सूनचे निर्मितीसाठी उत्तम आहे. हिंदी महासागराचे पूर्व भागातही पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. मान्सून आगमनासाठी ही बाब उत्तम आहे. तर प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान इक्वेडोरजवळ 25 अंश सेल्सिअस आणि पेरूजवळ 18 अंश सेल्सिअस अशा प्रकारे ते थंड आहे. तिकडे हवेचे दाब अधिक आहेत व त्यामुळं मान्सूनच्या आगमनासाठी ही बाब अतिशय चांगली आहे असं मला वाटतं. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. आता बऱ्याच लोकांना हळदीची लागवड करायची, तर एखादा पाऊस झाल्यानंतर वापसा आल्यानंतर कुळवाची पाळी देऊन मग काय जे आपल्या सऱ्यावरती लागवड करायची असेल, अगर गादी वाफ्यावर लागवड करायची असेल ती तयार करून घ्यावी आणि लागवड पूर्ण करावी. जमिनीच्या पूर्व मशागतीची कामं आतापासून पूर्ण करावी. उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी आणि उन्हाळी हंगामातील पिकं, बाजरी असेल, इतर काही पिकं असतील शेतकऱ्यांनी केलेली ती काढणी करावी. भुईमुग असेल काढणी करावी आणि पुढं पावसाचं शक्यता असल्यानं पिकं तयार झाले असतील तरच काढणी करा. शेतकरी प्रश्नांची उत्तरं. श्री योगीराज मस्के यांनी वाशिम जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असल्याचं कळवलं आहे. त्यांनी खरीपात तीळ, मूग, उडीद, मटकी, बाजरी, चवळी, कापूस, गवार ही पिकं घ्यायचं ठरवलं आहे. योगीराज हे बरोबर आहे सगळं. प्रभाकर शिंदे विचारतात की जत तालुक्यात पाऊस कसा राहील. तेथे पाऊस मध्यम स्वरूपात राहील. श्री सचिन घनवट विचारतात की उष्णता कधी कमी होईल. या आठवड्यानंतर उष्णता कमी होईल. श्री प्रथमेश मुळे विचारतात की पाऊस कधी होईल. आता यापुढं मोसमी पाऊस अधूनमधून जिथं हवेचे दाब कमी होतील तिथंच होईल. श्री लक्ष्मण नागरे विचारतात की कांदा काढणी सुरू आहे. ते पावसाबद्दल विचारतात, तरी कांदा काढणी लक्ष्मणजी पूर्ण करून घ्या. श्री बाळ चव्हाण कळवतात की त्यांची ज्वारी काढणीची कामं चालू आहेत. त्यांनी ज्वारीचं काढणीचं काम पूर्ण करावं लवकरात लवकर. श्री प्रवीण शेडगे विचारतात की सातारा तालुक्यात पाऊस कसा राहील. सातारा तालुक्यातही पाऊस मध्यम स्वरूपात राहील. उमेश कदम यांनी 14 मेपर्यंत दिलेला मान्सूनचा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल असं मला कळवलं आहे. त्यासाठी आपल्याला आता भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज 14-15 तारखेपर्यंत येईल. त्याच्यावरने आपल्याला अनुमान कळेल आणि अधूनमधून मी देखील आपल्याला माहिती देतो आहे, त्याचा आपण उपयोग करावा आणि 1 जूनला आपला सविस्तर अंदाज येईल. श्री अंकुश कोरडे विचारतात की पाऊस कसा राहील. आपण सविस्तर अंदाज देणार आहात, त्यातून सर्व समजेलच. आता काही या सर्व पावसाबद्दलचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल मी एकच सांगेन की पूर्व मोसमी पाऊस आता सुरू होतील आणि ते जिथं हवेचे दाब कमी होतील तिथंच होतील आणि त्या दिशेनं आता वारे सक्रिय होत चाललेले आहेत. मान्सून देखील उगमस्थानी तयार होत आहे. त्याचा उगम होतो आहे आणि उगम झाल्यानंतर मान्सूनची क्रिया पुढे सरकण्याची वेगाने होईल आणि त्यानंतर पावसाला काही ठिकाणी बऱ्याच भागात पाऊसही होतील. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. उमेश कदम, मुकुंद टेकाळे, श्री दगडू माळी, श्री शेख मिरे, सिद्धेश्वर माने, श्री बळीराम, श्री गोविंद परब, अशोक वरे, बाबासाहेब पाटोळे, श्री प्रवीण पाटील, श्री गुलाब देशमुख, श्री नामदेव जमदाडे, श्री विजय जाधव, श्री भिकाजी दंडाळे, श्री गायक डांगे, श्री संध्या पाटील, श्री मोहन देशपांडे, परमेश्वर शिंदे,
श्री मंजू पाटील, श्री समाधान साबळे, श्री मधुकर दरगडे या सर्वांनी मला धन्यवाद दिलेत आणि मला निरोगी, समृद्ध, आनंदी, समाधानी आयुष्य लाभो अशी त्यांनी प्रार्थना केली. माझे अंदाज अचूक असतात, ते अतिशय उपयुक्त असतात. मला उत्तम आरोग्य लाभो असंही त्यांनी मला कळवलं आहे. तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला मला दिला आहे. मी सर्वांनाच खरोखर धन्यवाद देतो. आणि ज्या प्रकारे आता मान्सूनबद्दल अनेकांनी आपली भाकीजं वर्तवलीत, त्याला आपण काही नाकारत नाही, परंतु वस्तुस्थिती देखील बाकी त्यांची तपासणी देखील आपण केली पाहिजे की ते बरोबर आहे का, आणि त्यांनी दिलेली बाकीचं कोण बघणार आहे. मग हे आपणच बघितलं पाहिजे, मीच बघितलं पाहिजे. आणि त्याला फक्त समुद्राच्या पाण्याचं तापमान, हिंदी महासागराचं, बंगालच्या उपसागराचं, अरबी समुद्राचं तापमान खूप चांगलं आहे. मान्सून वेळेवर येणार आहे. मान्सूनची उगम होण्याच्या ठिकाणी क्रिया सुरू झाली, हवेचे दाब कमी होत आहेत आणि बाकी दिशेनं बाजूनं हवेचे दाब वाढत आहेत आणि भारतावरचे मात्र हवेचे दाब कमी होत आहेत. त्यामुळं मान्सून वारे योग्य वेळेला तारखेपूर्वी, दिलेल्या तारखापूर्वी बऱ्याच भागात ते पुढं सरकतील अशी सध्याची स्थिती आहे. आपण चिंता नसावी, आपण आपल्या कामात राहावं आणि आपण देत असलेल्या अंदाजाची उपयुक्तता आपण आपल्या शेतीमध्ये करावी. आपले शेती उत्पादन वाढवण्याकडे आपलं लक्ष असावं. पीक पद्धतीत विविधता असावी. हवामानाच्या अनुषंगानं आपण त्यात पीक पद्धतीत बदल करावेत. ह्या सर्व गोष्टी आल्या आणि त्या दिशेनं आपण आपलं शेतीचं नियोजन करा. शेती उत्पादन चांगलं काढा आणि कितीही कठीण प्रसंग आला तरी घाबरून जाऊ नका. त्याला आपण प्रत्येक वेळेला माहिती देतो. प्रत्येक मान्सूनमध्ये खंड हे असतातच. आपल्याच फक्त मॉडेलमध्ये आपण निश्चितपणे सांगू शकतो की खंडाचा कालावधी किती राहील, खंड मोठा असेल का लहान असेल, आणि तेही 15 स्थानिकांचं आपण अंदाज देतो, एका ठिकाणचा नाही देत. विदर्भातले 4 आहेत, मराठवाड्यातला 1 स्टेशन आहे, पश्चिम महाराष्ट्रातली 7-8 स्टेशन आहेत, दापोलीचं कोकणातलं स्टेशन आहे. सगळे लोक सहकार्य करत आहेत. त्यांचा डेटा आला की मी तुम्हाला लवकरात लवकर अंदाज देईन. कदाचित 1 तारखेपूर्वीसुद्धा मला जर शक्य झालं तर मी निश्चितपणे आपल्याला अंदाज देईन. पण आपण अंडर प्रेशर राहू नका, दडपणाखाली राहू नका. येईल त्या परिस्थितीला तोंड देत राहा. प्रत्येक मान्सूनमध्ये खंड असतातच, हेही जाणून घ्या. प्रत्येक मान्सून वेगळा असतो हेही समजून घ्या. त्यामुळे यावेळेचा मान्सून कसा आहे, काय आहे, आपण सविस्तर देणार आहोत. आणि मग कुठल्या भागात काय पावसाचे प्रमाण कसं राहील याची सर्व माहिती आपण देणार आहोत. तो आपल्याला चिंता नसावी. शांत राहा. आपल्या शेतीच्या कामात आपण गुंतून घ्या. आपली प्रगती करा. शेतीतलं उत्पन्न वाढवा. एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही मला धन्यवाद दिलेत. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी याच चॅनलवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.